एवढ्या रात्रीचं कोण आलं असं? कृष्णे, अगं दार कशा पाय उघडं टाकलंयस? गारवारा सुटलाय, बंद कर दरवाजा. अगं बंद करते, कोण आलंय बघ. राया, कृष्णा, तू आलीस? हा मग आपल्याला परीक्षा द्यायची आहे ना. सॉरी बर का कृष्णा, माझं चुकलंच. मी तुझ्यावर आवाज चढवून नव्हतं बोलायला पाहिजे, पण मला खात्री होती परत येणार. ही कधी आली? ही तर तिच्या मामा मामीच्या घरी थांबली होती ना रात्री. मम्मी सकाळी झाले, मीच दरवाजा उघडला. अशा काय उघडलास? नग ती कामं बरोबर करतोस बघ. भाऊ, कृष्णा, अगं मामा मामींकडे गेली होतीस ना, कधी आलीस? सकाळीच आले. आज माझी परीक्षा आहे ना, आम्ही आशीर्वाद घ्यायला आलोय. आता तुम्ही दोघं बरोबर आहेत म्हटल्यावर यशस्वी होऊनच येणार, खात्री आहे आम्हाला. यशवंत व्हा. रंजना, काय आहे? अहो, पोरं परीक्षेला चालले, त्यांना आशीर्वाद देणं कर्तव्य आहे आपलं. मला नाही पटत यांचं परीक्षा देणं. आई, मी दरवेळेस परीक्षेला जाताना दही साखर द्यायचीस ना, मग आता नाही देणार? नाही देणार, कारण आता मला कळून चुकले, या सगळ्याचा काहीच उपयोग होत नाही. राया, काळजी नको करूस. आईंच्या मनाला काहीतरी पटलं नाहीये म्हणून त्या रागवल्यात. आपण ना त्यांना वाईच येळ दिला पाहिजे बघ, मग बघ त्यांचा राग कसा निघून जाईल. मी आलो. राया, हे कसं झालं र? मलाच कळना झालंय अगं. म्हणजे असं कधी होत नाही बरं का. आपण पेपरला जाताना मला फोन आला, कारखान्यात एका कामगाराचा हात मशीन मध्ये गेलाय. कारखान्यावर पोहोचलो तर सगळे कामगारांची गर्दी तिथं सगळे लय घाबरले होते. एवढं रक्त गेलं होतं की त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मग वेळच भेटला नाही विचारायला की हे सगळं कसं झालं. मी त्याबद्दल विचारत नाहीये राया, तू पेपर लिहिताना जरा पण अडखळलं नाहीस ह्याबद्दल विचारते. हा म्हणजे मी तुला एखाद दुसरं स्पेलिंग सांगितलं, पण बाकीचा अख्खा पेपर तू सराईतपणे लिहून गेलास. हे कसं झालं र? काय माहिती कसं झालं.
हा हा म्हणजे तू अभ्यास घेतला ना माझा, मग असंच होणार होतं की. रात्रभर जागरण करून अभ्यास करत होतास ना? असं काही बी नाही. खरं सांग राया, मी जेवढं तुला सराव करताना बघितलंय, तू न अडखळता पेपर लिहूच शकत नाहीस. हो, केला होता मी रात्रीचा जागून अभ्यास. थांब. हे सगळं तू माझ्यासाठी केलंस? आपल्यासाठी. तू माझी जबाबदारी आहेस कृष्णा, आणि मी तुला साथ द्यायचं वचन दिलंय. त्यामुळे तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो की मी. राया ऐक की, तू पुढे शिकत का नाहीस? अरे तू पुढे शिकलं पाहिजेस, माझा विश्वास आहे तू चांगल्या मार्काने पास होशील. कृष्णा, मला आता तू तुझ्या पायावर उभं राहिलेलं बघायचं आहे. तू सीए झालेलं बघायचं आहे मला. हा म्हणजे मी शिकलो नाही, भाऊसाहेबांचं स्वप्न नाही पूर्ण करू शकलो मी, पण आता ते स्वप्न तू पूर्ण करताना बघायचं आहे मला. त्यासाठी तुझी मदत म्हणून वाटेल ती करायला दिवस रात्र एक करायला तयार आहे बघ मी. थँक्यू. कशाबद्दल? असंच. काय मिलन दादा, कशा आहात? अहो कृष्ण मॅडम तुम्ही इथं, आणि तुमची तर तब्येत. हाय, बरी आहे आता. माझ्या तब्येतीपेक्षा आता कारखान्यातलं काम महत्वाचं आहे. होय, आणि किती दिवस तब्येत बरी नाही म्हणून घरी बसून राहायचं? हा, हे बी खरं आहे बघा. चला येते, तुमचं चालू द्या. काळजी घ्या तुम्ही. हा. कृष्णा, कशी आहेस तू? मी बरी आहे. बरं झालं तू आलीस. हे बघ, या कामगारांच्या पेमेंटच्या चेकवर सही पाहिजे होती. कृष्णा, हा, अगं सही वेडीवाकडी झाली, ही चालणार नाही. सही व्यवस्थित करावी लागेल, नाहीतर चेक बाउन्स होईल. थांब, ही राहू दे. राहू दे तू. आता शेवटचा चेक शिल्लक आहे, आणि बँकेकडून अजून चेकबुक आलेलं नाही, त्यामुळे जरा व्यवस्थित. तू काय करतेस इथं? तुला काय गरज आहे कारखान्यात यायची? तू अजून बरी झाली नाहीस, मग हा सगळा त्रास करून घ्यायची काय गरज आहे तुला? तुला जमणार का इथली कामं करायला? अगं साधी धड सही करता येईना तुला, मग बाकीची कामं कशी करणार आहेस तू? एक काम धड जमत नाहीये, मग तुझा उपयोग काय नाही ह्या घराला? कामं टाळण्यासाठी आधी कारखान्याचं कारण दिलंस, मग परीक्षेचं, आणि आता काय या हाताचं. काय नाही बघ रंजित, आता आयुष्यभर ही आपल्या जीवावरच बसून खाणार आहे. हिचं समजा आपल्यालाच करावं लागणार आहे. नाही जमणार मला. मी काहीच कामाची राहिली नाहीये. माझा कुणाला काहीच फायदा नाहीये, ना घराला ना कारखान्याला. मी आयुष्यभर असंच बसून खाणार आहे दुसऱ्यांच्या जीवावर. ओझ आहे मी, ओझ. अगं कृष्णा, कृष्णा मला तसं नव्हतं म्हणायचं.
काय ग कारखान्यात गेली होतीस ना? मग एवढ्या लवकर घरला कशी काय आलीस? हा, जे काम होतं ते झालं. आणि असं पण राय आहे की तिकडं, मग माझं काय काम? होय. मग भाऊसाहेबांनी जेव्हा ही कारखान्याची जबाबदारी तुझ्यावर टाकली तेव्हाच त्यासनी सांगायचं नाहीस वी? तेव्हा तुझ्या ध्यानात नाही आलं? त्यासनी म्हणायचं होतंस राया हाय कारखाना सांभाळाय, माझ्यावर कशा पाहिजे जबाबदारी टाकताय? तवाच जाऊन दे. आता भाऊसाहेब तुला म्हणलं कारखान्याची जबाबदारी सांभाळ, तेव्हा तरी त्यासनी म्हणायचं होतंस की. का ग बोल की आता. हे बघा, राया मला म्हणला घरी जाऊन आराम कर म्हणून मी आली. होय कृष्णे, इथं काय लिहिलंय का बघ ग? मी येडी हाय नाही ना असं काय? तू समध्या जगाला फसवशील ग. पर ह्या गुलीला फसवणं एवढं सोपं नाही. मला चांगलं ठाव आहे. रायानं जर आराम करायसाठी तुला पाठवली असती ना तर तो स्वतः तुला घेऊन आला असता. अशी एकटीला धाडली नसती. खरं सांग कृष्णे, तुला हकलली ना कारखान्यात ना? तुला जमणार आहेत का इथली कामं करायला? अगं साधी धड सही करता येईना तुला, मग बाकीची कामं कशी करणार आहेस तू? मी जाऊ का? मला जरा आराम करायचंय. तू विषय टाळत्यास म्हणजे नक्कीच तुला हकलली असणार आहे. तसं बिकुनी जरी असतं का नाही तरी हकलूनच दिली असती. तुला घरात काय कामं जमत नाही ती कारखान्यात जाऊन तू काय करणार आहेस? सकाळी हिथं जी तमाशा केलास तीच तिथं जाऊन केला असणार आहेस. त्याच्यामुळेच तुला हकलून दिली असणार आहे. तुम्हाला का बरं सारखं असं वाटत असतं की मी समधी कामं बिघडवती? मी तुमचं काय काम बिघडवले गुली मावशी? सांगा मला, जे तुम्ही सारखं असं बोलत असता. हे बया, मी कशाला काय बोलू? मला काय करायचंय? तू मालकीन, मी पडली आश्रित या घरची. तुम्ही आम्हाला काम सांगायची आणि आम्ही ती करायची. एवढंच काम माझं. बर जाऊन दे, तू आराम करा जाऊ. हा, तुला काय पाहिजे का? चहा पाणी नाश्ता पाहिजे असेल तर सांग बर का. अगं त्याच्यासाठीच तुझ्या मामा मामीने मला तुझ्या हाताखाली ठेवलंय. होय तर त्याचाच तर पगार देते तिने मला. तुला ठाऊ नव्हतं वय? म्हणून तर तू एवढं राबवून घेतेस की मला, हाय का नाही? उगा माझ्या मामा मामीने मध्ये घेऊ नका बर का. त्यांनी मला इतरांची मदत करायला शिकवली, घर सावरायला शिकवलंय. मी माझ्या परीनं करते. घरदार बी चांगलं आहे, फक्त पोरगी शिकलेली नाही का नाही त्याच्यामुळे लग्नाची राहिल्या. अगं मग शिकली नाही तर? रंजे, एक शिकलेली पोरगी घरात आणून तिनं किस्ता उजेड पाडलाय ती बघतेस नव्हता? मी तुला सांगते रंजे, ही कृष्णी आपल्या रायापेक्षा लई शिकलेली आहे का नाही, त्याच्यामुळे आपल्या रायाला तिच्या पुढं हांजी हांजी करायला लागते. आपल्या रायाला बी आतनं कसं तर वाटत असं लाग तिला कामं सांगताना. का तर ती लई शिकलेली आहे म्हणून. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा कमी शिकलेली पोरगी जर आपण ह्या घरात सून म्हणून आणली का नाही तर ती रायाचा अभिमान राखल आणि आपली समधी कामं बी ऐकल. खरंय तुझं, पटतंय मला. मग आपण त्या पोरगीकडच्यांबरोबर बोलून घेऊया. घ्यायला हरकत नाही, पण एकदा रायाला विचारलं असतं. हे असं असतंय बघ रंजे तुझं. आता रायाला आपण जर विचारलं तर तो काय लगेच लग्नाला तयार होणार आहे का? त्याच्यामुळं आपण आधी पोरीकडच्या लोकांबरोबर बोलून घेऊ, त्यासनी तयार करू आणि मग राया बरोबर बोलू. तर रायाला बी कळून चुकलं असेल की कृष्णी आता काय कामाची नाही. आपल्या संसाराची आधीच माती झाली आणि आता आयुष्याची बी माती होऊ नये म्हणून ही लग्न करायची गरज आहे. हे काय बोलताय तुम्ही? कुणी सांगितलं तुम्हाला ती कायम अशीच राहणार आहे म्हणून? असं काही बी होणार नाही. कृष्णाचा हात बरा होणार आहे आणि तो मी बरा करणार आहे. आणि तसं नाहीच झालं ना तरी मला काहीच फरक पडत नाही. आयुष्यभरासाठी मी तिचा उजवा हात बनायला तयार आहे. माझ्यासाठी कृष्णाच माझ्या आयुष्यात असणं, माझ्या सोबत असणं महत्वाचं आहे. संसार काय फक्त शरीराने होत नाही, मनाने होतो. आणि मनानं आम्ही दोघं बी एकमेकांच्या सोबत आहे. ही गोष्ट माझ्यासाठी कृष्णासोबत अख्खं आयुष्य काढायला पुरेशी आहे. त्यामुळे शेवटचं सांगतोय, यानंतर माझ्या लग्नाचा विचार कधीच मनात आणायचा नाही.
ह्यो राया आता कृष्णापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही. कृष्ण आणि रायाचं नातं अतूट आहे. कृष्णाचं स्थान माझ्या मनात आढळे. रंजे, जागीच आहेस ना अजून? मला वाटलंच होतं तुला बी झोप नाही लागणार. कशी लागल? माझ्या लेकाचं बोलणं ऐकूनच माझं पोट भरले. तुझं एक ठीक आहे ग, पर मला तर तो काय म्हणला, सरळ सरळ म्हणला हे आमच्या घरातला प्रश्न आहे, तू अजिबात मध्ये बोलू नगस. एका क्षणात परक केलं ग त्यानं मला. या हातानं त्याला घास भरवलं मी, अंगा खांद्यावर खेळवलं, पर कशाची म्हणून ओळख ठेवली नाही बघ त्यानं. मी आश्रित आहे ही दाखवून दिलं. तो कोण हे सगळं दाखवणारा? हे माझं घर आहे, माझा संसार आहे, मी उभा केलाय. होय की अगं, समज खरं आहे, पण आता त्या कृष्णीचीच सत्ता चालत्या, त्याचं काय करायचं? तरी मी तुला आधीच सावध केलं होतं, पण तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस. आता बघितलंच गोष्टी कुठं पात्र गेल्या. गेला का नाही आपला राया त्या कृष्णीच्या मुठीत? नुसता मुठीतच नाही, पाक हातात घेतलाय तिनं रायाला. तुला उलट बोलला, तुला. तेच ग टोचतंय माझ्या मनाला. रंजे, तू काय बी म्हण, पण रायाला तुझी आता अजिबात कदर राहिली नाही बघ. तुझं आयुष्य त्याची काळजी करण्यात, त्याच्या मागं पळण्यात, त्याच्या भल्याचा विचार करण्यातच गेलं. आणि त्यो ही समद इसरून त्या काल आलेल्या कृष्णेच्या हातातलं भावलं झालाय बी. की माझ्या ध्यानातच आलं नाही हे सगळं कधी झालं. माझंच चुकलं. तो मला म्हणत होता मला कृष्णाबरोबर संसार नाही करायचा, तेव्हाच काहीतरी करायला पाहिजे होत. रंजे, तशी अजून बी येळ गेलेली नाही. आपण जर आत्ताच काय हातपाय हलवलं नाही ती का नाही, तर तुला आयुष्यभर त्या कृष्णेच्या हाताखालचा गडी बनून राहायला लागल बघ. सुख म्हणून लागायचं नाही बघ तुला या घरात. तुझं अख्खं आयुष्य तुला असं राबण्यातच घालवावं लागल. अगं नुसतं हातपाय हलवायचं म्हणजे काय करायचं? राया दुसऱ्या लग्नाला तयार नाही, त्याच्यावर जबरदस्ती तर नाही करू शकत ना. मी काय म्हणते रंजे, राया तिला सोडणार नाही, पण आपण असं काहीतरी केलं ज्याच्यामुळं कृष्णी स्वतःच ही घर सोडून जाईल तर? अशी कशी जाईल सोडून? एवढं रायासारखा सगळं ऐकणारा नवरा मिळालाय, कारखाना मिळालाय, एवढ्या नावाजलेल्या घरात तिचं लग्न झालंय, एवढी श्रीमंती, मान सन्मान, हातात खेळणारा पैसा, एवढं सगळं मिळाल्यावर स्वप्नात तरी ती रायाला सोडायचा विचार करेल का? रंजे, ती तू माझ्यावर सोड. तू फक्त माझ्या पाठीशी अशी उभी राहा. मग बघ ती कृष्णी स्वतःहून ही घर कसं सोडून जाते का नाही. पाणी, दादा पाणी कुठे? कशी पाणीपुरी? राया, राया थांब ना. इकडे. अरे ये म्हणलं की जरा येत जा की पटदिशी. हा दादा, एक काळा खट्टा तुला, त्याला बी एक काळा खट्टाच द्या, आणि दोन्ही मध्ये बी चाट मसाला जास्त टाका बर का. तुला सांग, एकच गोळा बनवू शकते, बर्फ संपली असता. एकच आता? हा एक तर एक द्या. तुला सांगते, शाळेत असताना मी काला खट्टा लय खायचो. तू खायचंच का रं? मी होय, मी तर अख्खा गाडाच घेऊन गेलो होतो. हा मग तुझं हलक्यात कामच नसतंय ना. बरोबर आहे. हा, अजून जरा चाट मसाला. थँक्यू.
किती भारी आहे. आ लईच पैसे उडवून आलेली दिसते ती. मी आलो सामान ठेवून. कृष्णा आलीस मी ग तू. य लई दमून आली आजची आहे का नाही. अगं मग बाहेर काय करतेस. ये की आत. तुला काय चहा पाणी करू का. कृष्णा थांब. बस बस. राया सगळे बघतायत. बघू दे की काय फरक पडतोय. आणि इकडं पाय. हे काय ग, इथे सगळं नवऱ्यालाच करावं लागतंय की. वहिनी साहेब अहो रायाचा काय थाट आहे गावात. आणि घरात बायकोच्या हाताखालचा गडी झालाय की तो. नाहीतर काय. बायकोच्या पिशव्या काय उचलतोय, पर्स काय अडकवतोय, सँडल काय काढतोय. बाई ग बघवना झाली त्याची ही अवस्था. तो ठीक आहे नवरा म्हणून करतोय. पण करून घेणारीला कळायला नको होय. अहो एखाद्याचा किती फायदा घ्यायचा असतोय. शिकलेली हाय बाई पोरगी ती. आपला राया अडाणी. त्याला असं नोकरागत राहावंच लागणार आहे तिच्या समोर. तिने त्याच्या अडाणीपणाचा आणि साधेपणाचा फायदा घेतलाय. अशी बायको जगात कोणालाच मिळू नये. सर एक नवीन चेकबुक आलंय, त्याच्यावर अर्जंट सह्या हवेत. आणि या महिन्यातली सगळी बिलं रेडी केलीत ती बघा. काय करतेस. काही नाही बसलीये. जेवलीस. नाही अजून. का जेवून घ्यायचं ना. एकटी कशी जेवू. एकटी का. घरातले कुठं गेले सगळे.
बाहेर गेलेत. सर ही बिल आजच पेमेंटला देतो. हा. आणि एक मशीन बिघडलंय त्याचंही आज बघायला लागेल. हा. राया घाबरले ना मी, जीवच गेला असतो माझा. असं कसं जाऊ देईन मी? तू इथं काय करतोयस? मी तुझ्यासोबत जेवायला आलोय. काय ग, तुला आनंद नाही झाला? अरे असं काही नाही. अगोदर तरी सांगायचंच की नाही येतोयस ते. मी काहीतरी छान बनवून ठेवलं असतं तुझ्यासाठी. अगं जे असेल ते खाऊ की. ये. अगं ही काय, एकटीने सगळं संपवलं काय? आज स्वयंपाक नाही केला. काय? बरं झालं नाही केला. आता तुझी मजा आहे. कशी काय? कारण आज स्वयंपाक मी बनवणार आहे. काय? असा स्वयंपाक करतो का नाही तू बोटच चाटत बसतील बघ. अरे पण ऐक. पण बिन काय नाही, जाऊन बस बरं तिथं. काय बी ऐकणार नाही तुझं मी. जाऊन बस. थांब थांब. अरे ते असं नाही टाकत, मी दाखवते तुला. अगं असंच करतात, मी बघितलं ना हिला करताना. हे बघ असं तोडून टाकायचं अरे direct. नाही, मी दाखवते की. दे थांब. बर बाबा, आपण दोघं मिळून करूयात का? हा. मी शिकवते तुला. अरे राया, खाली बघून ढवळ की. हा हा. अरे अरे, असं टाकतात होय. थोडं थोडं टाकायचं असतं. झालं तुझं समाधान? अजून किती मान खाली घालायला लावणार आहेस रायाला? किती फायदा घेणार आहेस त्याचा? त्याला असं राबवून घेताना तुला लाज नाही वाटत? कुली मावशी, माझ्या लेकाला तुझा गुलाम होण्यासाठी जन्म नाही दिलाय मी. अख्खं गाव नावं ठेवतंय त्याला, हसतंय त्याच्यावरती. तुझ्याच्यानी जर काही होत नसेल ना तर जाऊन तोंड काळं कर. वहिनी साहेबांचं मन मोठं म्हणून तुला घरात ठेवल्या, नाहीतर दुसरी कोण असती तर कधीच हाकलून दिली असती. मर्दासारखा गडी राया, गावात काय रुबाब होता त्याचा, पण आता बायकोचा बैल करून ठेवलाय तू त्याचा. कशाच्याच कामाची नाहीस तू. ह्या विधात्याच्या घरावरचं ओझ आहेस तू, ओझ. निघून जा इथून, निघून जा. निघून जा इथून, निघून जा.
निघून जा इथून, निघून जा. निघून जा इथून, निघून जा. निघून जा इथनं, निघून जा, निघून जा इथून, निघून जा, निघून जा इथून, निघून जा, निघून जा इथून, निघून जा. निघून जा इथून. कृष्ण, तुला रायाच्या भल्यासाठी हे करावंच लागल. नवरा बायकोने एकमेकांचा स्वाभिमान जपणं गरजेचं असतं. आणि मला रायाचा मान सन्मान जपावाच लागल. मला त्याचं हसं झालेलं बिलकुल बी चालणार नाही. आणि असं पण रायाच्या आयुष्यात राहायला उरलंच काय. उज झाली मी त्याच्यावर. तू सांगत नसला म्हणून काय झालं मला कळतंय ना. कृष्ण, तुला जावंच लागल.